नाशिकमधील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून घेऊया। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिक्षेप्रकरणी आता 5 मार्चला सुनावणी होणार आहे। अजूनही माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे। हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी न्यायालयाने 3 दिवसांची मुदत दिली आहे। नाशिकमधील एका कॅफेवर भाजपचे आमदार देवयानी फरांदेंनी पोलिसांच्या मदतीने थेट छापा मारलाय। यावेळी कॅफेत अश्लील चाळे करत असलेल्या तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कॅफेच्या नावाखाली तरुणींना 100 ते 200 रुपयात रूम देण्यात येत असल्याचा प्रकार कॅफेत सुरू आहे। प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजर आणि 5 संशयित आरोपींना दिलासा मिळालाय। नाशिक पोलिसांनी बडगुजर यांच्यासह 5 जणांवर मकोका लावला होता, मात्र अप्पर पोलीस महासंचालकांनी मकोका लावण्यास परवानगी नाकारली। दीपक बडगुजर हे ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजरांचा मुलगा आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेचे पैसे परप्रांतीयांनी ओरबाडले। नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवन गावातून प्रकार समोर आलाय। गावात घर नाही, शेती नाही, तरीही पश्चिम बंगालच्या भामट्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता लाटल्याचं समोर आलंय। सुमारे 16 लाख रुपये बुडाल्यानं आर्थिक विवंचनेत सापडलेल्या रवींद्र शिवाजी कोल्हे या तरुणानं स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली आहे। नाशिकच्या सातपूर परिसरातील धक्कादायक घटना आहे। या घटनेत 98% भाजलेल्या या तरुणाचा तिसऱ्याच दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झालाय। उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून। अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असून प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे। धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या गळतीनं अनेक गावं पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। प्रशासनानं तातडीनं ही पाणी गळती बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। अहिल्यानगरातील कोपरगाव शहरात टेलिग्राम कंपनीची लाईन टाकताना नगर परिषदेची जलवाहिनी फुटली आहे, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय। यावेळी रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली आहे, तर दुकानांमध्येही पाणी शिरल्यानं व्यावसायिकांचं नुकसान झालंय। जळगावमध्ये कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला। त्यांचा कोट्यवधी निधी शासनाकडे प्रलंबित आहे, त्यामुळे त्यांनी 5 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन केलं, मात्र त्याची दखल शासन स्तरावर घेतली गेली नाही। जळगाव विमानतळाचा विकास अधिक वेगानं होण्याची आता शक्यता आहे, कारण जळगाव विमानतळाच्या विस्तारासाठी 5.20 हेक्टर क्षेत्र विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात राज्य शासनानं मान्यता दिली आहे। आता जळगाव विमानतळाच्या विस्ताराचं काम कधी सुरू होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। शनिभक्तांना केवळ ब्रँडेड कंपनीचं तेल वाहण्यास परवानगी शनी शिंगणापुरात येणाऱ्या भाविकांना देण्यात आली आहे। या निर्णयाची आजपासूनच अंमलबजावणी होणार आहे। दुकानदारांनाही प्रमाणित कंपन्यांचं तेल विकण्याची सक्ती करण्यात आली। विदर्भातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून। बुलढाण्यात मराठीच्या मुद्द्यावर बँकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चांगलाच गोंधळ घातलाय। खामगाव येथील बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर तिवारी हे बिहारमधील असून त्यांना मराठी येत नाही। या मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी गोंधळ घालत तिवारी यांची कानउघडणी केली। बुलढाण्यातल्या खामगाव तालुक्यातील वझर गावात 2 गटात काल राडा झाला होता। पोलिसांनी दोन्ही गटांची बैठक घेऊन हा वाद मिटवला। महापुरुषांच्या अनधिकृतरित्या बसवलेल्या पुतळ्यांबद्दल वाद निर्माण झाला होता। या ठिकाणी हाणामारी आणि दगडफेकही झाली होती। सध्या गावात शांतता असून कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारा प्रशांत कोरटकर गायब झाल्याची माहिती मिळते। कोल्हापूर नंतर आता नागपूर पोलिसांनी देखील कोरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। इतिहास अभ्यासक इंद्रजित सामंतांना फोनवरून शिवीगाळ आणि महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप कोरटकरवर करण्यात येतोय। नागपुरातील महाल परिसरात शिवप्रेमींनी आंदोलन केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रशांत कोरटकर आणि सोलापूरकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत जोरजोरात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। अमरावती जिल्ह्यातील मोझरी बस स्थानक अंबट शौकीनांचा अड्डा ठरतंय। बस स्थानक परिसरातच कॉन्डम्सचा सडा आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्यात। या प्रकरणी एसटी महामंडळ आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित होता। मराठवाड्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया टॉप 5 मध्ये।
बीड जिल्ह्यात काम करण्यास पोलिसांनी नकार घंटा लावलाय. बीड नको, दुसरीकडे बदली करा असे विनंती अर्ज जिल्ह्यातील 172 पैकी 107 अधिकाऱ्यांनी केलेत. त्यात 29 पैकी 15 ठाणेदारांचाही समावेश आहे. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून बीड जिल्हा चर्चेत आलाय. जालना शहरातील नाभा रोड परिसरात रेड्यांची झुंज लावणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावेळी पैशांची पैज लावून झुंजीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तुळजाभवानी मंदिर गाभारा आणि मुख्य शिखराच्या पुनर्बांधणीचा स्ट्रक्चरल रिपोर्ट कायम राहणार आहे. पुरातत्व विभागानं पूर्वी तयार केलेल्या स्ट्रक्चरल रिपोर्टनुसारच मुख्य शिखराची पुनर्बांधणी होईल अशी माहिती पुरातत्व विभागाचे राज्य संचालक तेजस घागरे आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी दिली आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून धाराशिवमध्ये आलेल्या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाला मिळालेली मुदत आता संपली आहे. मात्र वाघ पकडण्यात वनविभाग सपशेल अपयशी ठरलाय. 28 फेब्रुवारीला संपलेली मुदत वाढवण्याची मागणी वनविभागाकडून करण्यात आली आहे. मात्र पुन्हा मुदत वाढ मिळते का हे पाहावं लागेल. लातूरच्या निलंगा तालुक्यातील हनुमंतवाडी मुगाव शिवारात जंगली रानडुकरांनी हायदोस घातलाय. शेतकरी हरिभाऊ रुबदेंच्या 3 एकर शेतातील नवीन लागवड केलेली केळीची बाग रानडुकरांनी उद्ध्वस्त केली आहे. आणि आता पश्चिम महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून. उदयनराजेंनी भेटायला आलेल्या एका चिमुकलीला जादू करून चॉकलेट दिलंय. उदयनराजे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या अंदाजात पाहायला मिळतात. कधी भर चौकात कॉलर उडवतात तर कधी बुलेटवरून दमदार एंट्री मारतात. त्यात आता जादूचीही भर पडली आहे. हरवला सारा गोदावरी काठ मायेची सावली जीवाला जोडली तुझी पायवाट उरात पेरला तुझा परिपाठ अंगास राख डोळा सावकारी थाट हरवला सारा गोदावरी काठ. कोल्हापुरातल्या एकूण 5 मतदारसंघातून शक्तीपीठ महामार्ग जातो. मात्र त्यातल्या 4 आमदारांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याची माहिती सतेज पाटलांनी दिली. आमचा विरोध केवळ कोल्हापूरसाठी नसून हा मार्गच नको यासाठी आमचा लढा आहे असं सतेज पाटील म्हणाले. कोल्हापुरातील रिक्षांची भाडेवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे. गेली 5 वर्ष रिक्षा चालकांकडून भाडेवाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर मागणी प्रशासनानं मान्य केली आहे. प्रति किलोमीटर 3 रुपये अधिकचं भाडं कोल्हापूरकरांना मोजावं लागेल. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली. प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेले आक्षेपार्ह विधान, इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी ही चौकशी केली गेली आहे. सर्वसामान्यांचा गारहाणा ऐकण्यासाठी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचं दालन आता खुलं झालंय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासन आणि नागरिकांच्या संवादाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे सोमवार आणि शुक्रवार हे 2 दिवस आपलं दालन सर्वसामान्यांसाठी खुलं करणार आहेत. ठाण्यासह पालघरमधील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून. डोंबिवलीतील उद्यानासाठीच्या आरक्षित भूखंडावरील इमारतीवर बुलडोझर चालवला आहे. या प्रकरणी बिल्डर चेतन माळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्तात पोकलेन जेसीबीच्या साह्यानं ती इमारत केडीएमसी कर्मचाऱ्यांनी हातोडा मारत कारवाई सुरू केली. वांगणी बदलापूर रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू आहे. त्यात पीडब्ल्यूडीच्या ठेकेदारानं रस्त्याची माती गटारावर टाकून ग्रामपंचायतीचं गटार बुजवलंय. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्याचा मार्गच बंद झालाय. ठेकेदारांच्या मनमानीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. उल्वे इथं खाडी पुलावर आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवून हत्येचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय. सचिन मोरे असं मृत इसमाचं नाव आहे. त्याच्या पत्नीनंच आपला अल्पवयीन मुलगा आणि मित्राच्या साहाय्यानं त्याची हत्या केल्याचं उघडकीस आलंय. उल्हासनगरात एका नराधमानं शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी 7 महिन्यांची गरोदर असताना गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केलाय आणि गर्भ स्वतःच नेऊन पुरलाय. मात्र त्याची माहिती पोलिसांना मिळताच आरोपीला त्याच्या कुटुंबियांसह बेड्या ठोकण्यात आल्या.
अंबरनाथमध्ये हायवेवर रेसिंग करणाऱ्या 2 दुचाकींनी एका रिक्षाला धडक दिली आहे. यात रिक्षा उलटली आणि रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झालाय. या सगळ्या जखमींवर उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. नाही